Okay. Actually, in conversion of partnership firm into company, in this topic, we will have to prepare company's balance sheet. And company balance sheet we need to prepare in the vertical format as per revised schedule 3. Okay, this is the vertical format of balance sheet. Okay, part 1 as per revised schedule 3. Okay, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर दोन मेजर पार्ट आहेत. एक फर्स्ट आहे इक्विटी अँड लायबिलिटी अँड सेकंड मेजर पार्ट आहे ॲसेट. ओके, आपण हा जो फॉर्मॅट आहे ना, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता नोट्स मेन्शन केले. तर इथे आपल्याला नोट्स आपल्या प्रिपेअर करायचे असतात. म्हणजे शेअर कॅपिटल आहे ना, तर शेअर कॅपिटलचं आपण टोटल अमाऊंट आपण इथे मेन्शन करणार. ओके, पण त्याचे जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला नोट्समध्ये आपल्याला शो करायचे. म्हणजे प्रत्येक इथे प्रत्येक जे अकाउंट्स आपण जे मेन्शन केलेले आहेत, म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लस, लॉंग टर्म लायबिलिटीज, ओके, ट्रेड पेएबल, हे जेवढे आपण मेन्शन केले त्या सर्वांची आपल्याला इथे मेन अमाऊंट आपण इथे मेन्शन करणार, फायनल अमाऊंट. आणि त्याचे जे इन्फॉर्मेशन आहे ती सर्व नोट्समध्ये आपण मेन्शन करणार. मग नोट्स अशा पद्धतीने प्रिपेअर होते. मग शेअर कॅपिटल नोट नंबर 1. ओके, शेअर कॅपिटल. तर शेअर कॅपिटलमध्ये या सर्व गोष्टी आहेत. मग ऑथोराइज आहे, इश्यूड सबस्क्राईब आहे, पेडअप आहे. ओके, लेस कॉल्स इन एरियर्स, ऍड फॉरफिटेड शेअर्स, आणि आपला इथे फायनल बॅलन्स आपला फाइंड आउट होतो. आणि हा जो फायनल बॅलन्स आपण जो फाइंड आउट केला तो आपण फायनल बॅलन्स आपण इथे आपण ट्रान्सफर करणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने प्रत्येक हेडचा अशाच पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे की मेन जी अमाऊंट आहे ती आपल्या इथे ट्रान्सफर होईल आणि त्यातले जे डिटेल्स आहेत ते सर्व डिटेल्स आपल्या नोट्समध्ये मेन्शन असतील. तर इथे आपल्याला नोट नंबर मेन्शन करायचे आणि त्याचे डिटेल्स त्या नोट्समध्ये आपल्याला शो करायचे. ओके, तर अशा पद्धतीने हा फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट. आणि तुम्हाला कंपल्सरीली रिवाइज शेड्यूल 3 नुसार तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे. फॉर प्रिपेअरिंग कंपनी बॅलन्स शीट यू विल यूज दिस फॉर्मॅट. ओके, कंपल्सरीली. तुम्ही कधी हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये किंवा टी फॉर्मॅटमध्ये कधी तुम्ही बॅलन्स शीट कधी प्रिपेअर केली ना, तर त्याला वेटेज मिळणार नाही, तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. कारण की कंपनी ऍक्ट 2013 नुसार आपल्याला कंपल्सरीली आपल्याला ही रिवाइज शेड्यूल नुसार जी बॅलन्स शीट जी प्रोव्हाइड केलेली आहे रिवाइज शेड्यूल 3 नुसार, तर तीच आपल्या बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपल्याला यूज करायचा. तुम्ही ओल्ड फॉर्मॅट कधी यूज केला, टी फॉर्मॅट किंवा ट्रॅडिशनल फॉर्मॅट ज्याला बोलतात, तो फॉर्मॅट कधी तुम्ही यूज केला आणि बॅलन्स शीट कधी प्रिपेअर केली तर 0 मार्क्स मिळतील. कारण की त्या मार्कशीटचं इथे ऍक्च्युली काही कंपनीची बॅलन्स शीट आता त्या पद्धतीने प्रिपेअर केली जातच नाही. पूर्वी प्रिपेअर केली जायची हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल फॉर्मॅट असं होतं, ऑर होता तिथे वर्ड. आता इथे कंपल्सरीली व्हर्टिकल फॉर्मॅटच आहे. हॉरिझॉन्टल फॉर्मॅटचा काही इथे म्हणजे कंपनीची बॅलन्स शीट आता हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये तयार केली जाणार नाही म्हणजे नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला आता कंपल्सरीली ह्याच फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर करायचं. त्या फॉर्मॅटमध्ये बघा, मेजर इक्विटी अँड लायबिलिटी एक मेजर आणि त्याला दुसरा मेजर हेड आहे ॲसेट्स. ओके, असे 2 मेजर हेड आहेत. ओके, आणि त्यामध्ये आता बघा इक्विटी अँड लायबिलिटीमध्ये अजून 4 सब पॉईंट आहेत. म्हणजे 4 सब हेड आहेत ऍक्च्युली. कुठले कुठले? शेअर होल्डर फंड. तर शेअर होल्डर फंडमध्ये 3 गोष्टी इथे इन्क्लूड होतात: शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट. हे 3 पॉईंट मेन्शन होतात. त्यातला मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट तुमच्या प्रॉब्लेममध्ये नसतो, त्यामुळे तो नाही मेन्शन केला तरी सुद्धा होतो. ओके, फक्त हे 2 पॉईंट कंपल्सरीली तुमच्या प्रॉब्लेममध्ये असतील, ते म्हणजे शेअर कॅपिटल अँड सेकंड आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. ओके, ते शेअर कॅपिटलमध्ये अशा पद्धतीने नोट्स प्रिपेअर होईल. ओके, तर नोट्समध्ये नॉर्मली ह्या सर्व गोष्टी खूप कमी वेळाला प्रोव्हाइड करतात. ऑथोराइज कॅपिटल प्रोव्हाइड केला असेल तर ऑथोराइज मेन्शन होईल. 2 शेअर कॅपिटल असतात, शेअर्स असतात, ते म्हणजे इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. ओके, तर त्यातला जो शेअर असेल तो आपण इथे मेन्शन करणार आहोत. नेक्स्ट, ऑथोराइज आपण त्याला डबल अंडरलाईन करतो, ते पुढच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण घेत नाही. आणि ही जी अमाऊंट आपण फाइंड आउट करतो, इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप, ती अमाऊंट आपण इथे आपल्याला ट्रान्सफर करायची असते बॅलन्स शीटमध्ये. ओके, नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपली सर्व रिझर्व्ह इथे मेन्शन होतील: सिक्युरिटी प्रीमियम, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह, डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व्ह, सिंकिंग फंड, हे सर्व रिझर्व्ह इथे मेन्शन होतील. ओके, आणि या रिझर्व्हची जी आहे त्याची आपल्याला टोटल आपलं मेन्शन करायला लागते मेन बॅलन्स शीट मध्ये. ओके, सेकंड आपण पॉईंट रिझर्व्ह अँड सरप्लस आहे. ओके, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट म्हणजे शेअर्स इश्यू केलेले असते त्याचे जे अमाऊंट जी रिसिव्ड झालेली असते, पण ते अजून शेअर्स म्हणजे काय बोलतात त्याला, अलॉट केलेलं नाही आहेत अजून, ते फक्त अमाऊंट जी रिसिव्ड झालेली आहे, तर ती अमाऊंट आपल्याला इथे मेन्शन केली जाते.
ते अजून शेअर्स अलॉटमेंट झालेलं नाहीये. त्यामध्ये बॅलन्स शीटला आपण ते शेअर रिसिव्हड अगेन शेअर वॉरंट अंडर आपण शेअर करतो. तर ती अमाउंट ॲक्चुअली इथे आपल्याला मेन्शन करायची असते. पण तुम्ही कधी प्रॉब्लेम्स कधी तुमचे बघितलं, तर ह्या प्रॉब्लेममध्ये तुमची ही अमाउंट कुठेही मेन्शन केलेली नसते. ओके. नेक्स्ट आहे सेकंड पॉइंट आहे शेअर ॲप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट. ओके. तर ही सुद्धा अमाउंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये कधी शो केलेली नसते. इथे आपल्याला ॲप्लिकेशन मनी रिसिव्हड झालेली आहे, पण त्याचं अलॉटमेंट आपण केलेलं नाहीये. ओके. त्यामुळे ती अमाउंट आपण इथे आपण शो करतो. पण ही सुद्धा अमाउंट तुमच्या प्रॉब्लेममध्ये कधीही मेन्शन केलेली नसते. त्यामुळे हा सुद्धा पॉइंट तुम्ही नाही मेन्शन केला तरी चालेल. ओके. नेक्स्ट एक नॉन करंट ॲसेट. आता तुमची जी बॅलन्स शीट जी आहे, ती 2 मेजर पार्टमध्ये डिव्हाईड केलेली आहे. एक नॉन करंट आणि करंट. ॲसेट साइडला बघितलं तरी सुद्धा तुम्हाला तसं दिसेल. नॉन करंट आणि करंट हे 2 मेजर हेड आहेत ॲक्चुअली. तुमची जी बॅलन्स शीट आहे ते 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलेली आहे, करंट आणि नॉन करंट. ओके. तर करंटमध्ये काय गोष्टी मेन्शन होतात, की ज्या विदिन 12 मंथमध्ये ओके 12 महिन्याच्या आतमध्ये ज्या गोष्टी आपण यूज करणार आहोत किंवा ज्याचा उपयोग आपल्याला फक्त 12 मंथसाठी होणार आहे, त्या आपण गोष्टी आपण करंटमध्ये मेन्शन करणार आहोत. आणि मोर दॅन 12 मंथ ज्याचा यूज होणार आहे किंवा आपण ज्या मोर दॅन 12 मंथ नंतर आपण लायबिलिटी पेमेंट करणार आहोत, त्या इथे मेन्शन होतील. आणि ज्या ज्या ॲसेट्स आहेत ज्या आपण मोर दॅन 12 मंथ आपण यूज करणार आहोत, त्या आपल्याला इथे मेन्शन होतील नॉन करंटमध्ये. आणि करंटमध्ये ज्या विदिन 12 मंथमध्ये आपल्या यूज होणार आहेत किंवा आपण ती अमाऊंट आपल्याला पेमेंट करायची असेल, कधी लायबिलिटी असेल ते आपण विदिन 12 मंथमध्ये आपण त्याचं पेमेंट करणार आहोत, तर आपल्याला ती इथे मेन्शन करायचे, करंटमध्ये मेन्शन करायचे. ओके. किंवा जी ॲसेट्स आहेत ती आपण विदिन 12 मंथमध्ये आपली ती यूज होणार आहे, तर ती आपल्याला इथे आपल्याला मेन्शन करायची, करंटमध्ये मेन्शन करायला लागेल. ओके. आता बघा नेक्स्ट पॉईंट बघा नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटीज. लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणजे इथे डिबेंचर्स, बँक लोन हे इथे मेन्शन होतील. आणि त्याचा जो पिरियड आहे तो मोर दॅन 12 मंथ असणार आहे, ते आपण इथे मेन्शन करणार आहोत. नेक्स्ट डेफर्ड टॅक्स लायबिलिटी. आता डेफर्ड टॅक्स लायबिलिटी म्हणजे काय, इन्कम टॅक्सच्या रूलनुसार आणि तुमच्या जी तुमची कंपनीची बॅलन्स शीट असते ती इन्कम टॅक्स रूलनुसार प्रत्येक वेळेस तयार केली जाते असं नाहीये. तर नॉर्मल कंपनीची बॅलन्स शीट वेगळी प्रिपेअर केली जाते आणि इन्कम टॅक्स फाइंड आउट करण्यासाठी इन्कम टॅक्ससाठी वेगळी बॅलन्स शीट प्रिपेअर केली जाते. तर त्यामध्ये जी डिफरन्स अमाऊंट असते, तर ती डिफरन्स अमाऊंट आपल्या इथे मेन्शन करायची असते. ते डेफर्ड टॅक्स लायबिलिटी इथे नेट वर्ड मेन्शन केलं. तर नेट म्हणजे काय, की तुम्ही इथे बघा ॲसेट साईडला सुद्धा ती गोष्ट आहे, ॲसेटमध्ये सुद्धा ती गोष्ट आहे. तर कधी त्याचा कधी क्रेडिट बॅलन्स असेल तर ती लायबिलिटी साईडला मेन्शन होईल आणि त्याचा कधी डेबिट बॅलन्स असेल तर ती ॲसेट साईडला मेन्शन होईल. ओके. डेफर्ड टॅक्स लायबिलिटी नेट. पण ही सुद्धा तुमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कधी दिसणार नाहीये. ओके. तुमच्या सिलेबसमध्ये म्हणजे ती फक्त फॉर्मॅटमध्ये आहे, त्या कधी फॉर्मॅट कधी विचारला and then you will have to write this actually in non-current liabilities or in non-current asset. Okay. But when solving the problem there will not be any information about that deferred tax liability and deferred tax asset. Okay. So you can skip that actually point. You no need to write that in solving the balance sheet of the company. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे अदर लॉंग टर्म लायबिलिटीज. ओके. अदर लायबिलिटीज असतील ते आपल्याला इथे शो करायचे. अदर लायबिलिटी म्हणजे समजा कधी एखाद्या एम्प्लॉईचे ड्यूज आहेत आणि ते लॉंग टर्म बेसिसने आपल्याला त्याचं पेमेंट करायचं असेल तर आपल्याला ते इथे मेन्शन करावं लागेल. ओके. नेक्स्ट लॉंग टर्म प्रोव्हिजन्स. कधी प्रोव्हिजन्स आपण क्रिएट केले आणि ती मोर दॅन 12 मंथ आपल्या प्रोव्हिजन आपल्याला मेंटेन करायचे, तर ती आपल्याला इथे मेन्शन करावी लागेल. ओके. आता लॉंग टर्म प्रोव्हिजन मध्ये आता हे बघा, जे आता आपण पॉईंट बघितले त्याचे आपण कुठले कुठले पॉईंट त्या अंडर येतात ते आपण एकदा बघूया. बघा, जनरल रिझर्व्ह अँड सरप्लस बघीन. लॉंग टर्म बॉरोइंग मध्ये डिबेंचर्स, लोन फ्रॉम बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, पब्लिक डिपॉझिट हे लॉंग टर्म बॉरोइंग मध्ये येतील. नेक्स्ट अदर लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स फॉर एसेट. ओके. ते अदर लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये मेन्शन होईल. लॉंग टर्म प्रोव्हिजन्स मध्ये प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट या गोष्टी मेन्शन होऊ शकतील. ओके. नेक्स्ट पॉईंट येतात करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटी मध्ये शॉर्ट टर्म बॉरोइंग, जे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म जे विदिन 12 मंथ मध्ये आपण रिपेमेंट करणार आहोत त्याला आपण शॉर्ट टर्म मध्ये इन्क्लूड करणार आहोत आणि मोर दॅन 12 मंथ असेल तर लॉंग टर्म मध्ये मेन्शन करणार. कधी प्रॉब्लेम मध्ये इन्फॉर्मेशन दिली असेल डिबेंचर रिपेएबल विदिन 12 मंथ, देन वी विल इन्क्लूड दॅट डिबेंचर इन शॉर्ट टर्म बॉरोइंग. आणि नॉर्मल फक्त डिबेंचर मेन्शन केलं असेल देन वी विल मेन्शन दिस इन लॉंग टर्म बॉरोइंग. कारण की नॉर्मली डिबेंचर्स आपण लॉंग टर्म बेसिसनीच आपण इश्यू करतो. 3 इयर्स, 5 इयर्स, 10 इयर्स साठी आपण डिबेंचर्स आपण इश्यू करतो. पण कधी स्पेसिफिकली प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केले डिबेंचर रिपेएबल विदिन 12 मंथ, तर मग आपण शॉर्ट टर्म बॉरोइंग मध्ये मेन्शन करणार आहोत. ओके. नेक्स्ट आहे ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल मध्ये दोन गोष्टी मेन्शन होतात. ट्रेड पेएबल म्हणजे रिलेटेड टू गुड्स, जी तुमची मेन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी आहे त्या रिलेटेड जे क्रेडिटर्स असणार आहेत, बिल्स पेएबल असणार आहेत, ते आपण इथे मेन्शन करणार आहोत.
ओके, त्यामुळे क्रेडिटर्स फॉर गुड्स, बिल्स पेएबल रिलेटिंग टू गुड्स ते आपली इथे मेन्शन होतील. ओके, ट्रेड पेएबल अंडर दोन गोष्टी मेजर इथे मेन्शन होतात, क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. नेक्स्ट आहे अदर करंट लायबिलिटीज. अदर करंट लायबिलिटीज मध्ये रिमेनिंग लायबिलिटी लास्ट आहे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. ज्या प्रोव्हिजन शॉर्ट टर्म बेसिसचे असतील ते आपल्याला तिथे मेन्शन करावे लागतात. आता बघा, शॉर्ट टर्म बॉरोइंग मध्ये लोन फ्रॉम सबसिडियरी कंपनी, लोन फ्रॉम डिरेक्टर्स, बँक ओव्हरड्राफ्ट हे शॉर्ट टर्म बॉरोइंग मध्ये मेन्शन होतील. ओके, नेक्स्ट आहे ट्रेड पेएबल मध्ये क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल मेन्शन होतील. अदर करंट लायबिलिटीज मध्ये इंटरेस्ट पेएबल ऑन डिबेंचर्स अँड लोन्स, इन्कम टॅक्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, TDS पेएबल, या सर्व गोष्टी अदर करंट लायबिलिटीज मध्ये मेन्शन होती. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किंवा ऍडव्हान्स टॅक्स. ऍक्च्युली हा जो ऑप्शन आहे ना, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किंवा ऍडव्हान्स टॅक्स, दोघांपैकी नेट अमाऊंट मेन्शन केली जाते. कधी प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन कधी जास्त अमाऊंट असेल तर ती शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये मेन्शन होईल, आणि कधी ऍडव्हान्स टॅक्सची अमाऊंट कधी जास्त असेल तर ती आपल्याला मेन्शन करावी लागते नॉन करंट करंट लायबिलिटीज, करंट ऍसेट मध्ये मेन्शन करावे लागेल. अदर करंट ऍसेट मध्ये इथे आपल्याला मेन्शन करायला लागेल. ओके, इथे मेन्शन नाही केलेली, पण ते ऍडव्हान्स टॅक्स असेल तर आपल्याला इथे मेन्शन करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने ते दोघांपैकी जी नेट अमाऊंट असते ती मेन्शन करावी लागते. ओके ओके, नेक्स्ट मेजर पॉईंट आहे ऍसेट. आता ही जी अमाऊंट आहे इक्विटी अँड लायबिलिटी, ती अमाऊंट इज इक्वल टू ऍसेट बरोबर असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा कसं आपलं लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट असायचं, तसं इथे आता तुमचं काय होणार आहे की इक्विटी अँड लायबिलिटी इज इक्वल टू ऍसेट. ओके, पण ते खालोखाल असणार आहे आणि इथे गॅप देण्याची गरज नाहीये. म्हणजे इथे तुमचं झालं ना तर नेक्स्ट लाईनला तुम्ही लगेच ऍसेट मेन्शन करू शकता. माझं इथे सेकंड पेजवरती आलेलं आहे. तर सेकंड पेजवरती का आलेलं आहे, कारण की ऍक्च्युली ते स्लाइड मध्ये राहत नाही म्हणून मी ते सेकंड पेजवरती घेतलेलं आहे. अदरवाईज तुम्ही इथून डायरेक्ट कंटिन्यू करायचं आहे. ओके, त्याच्यासाठी सेपरेट पेज क्रिएट करण्याची गरज नाही. ते सेपरेट पेजवरती नसणार आहे, ते एकाच पेजवरती असणार आहेत. ओके, आता नेक्स्ट ऍसेटमध्ये दोन मेजर पार्ट पडतात, एक नॉन करंट ऍसेट आणि सेकंड करंट ऍसेट. नॉन करंट मध्ये मोर दॅन 12 मंथ आणि करंट मध्ये लेस दॅन 12 मंथ. ओके, आता नॉन करंट मध्ये ए पॉईंट आहे फिक्स असेट. तर फिक्स असेट मध्ये चार गोष्टी इन्क्लूड आहेत, ABCD मेन्शन करू शकता तुम्ही याला, 1 2 3 4. टँजिबल फिक्स असेट इथे मेन्शन होतील. नेक्स्ट इनटँजिबल फिक्स असेट. ओके, नेक्स्ट कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस म्हणजे एखादी तुम्ही कन्स्ट्रक्शन काहीतरी तुमचं फिक्स असेट तुम्ही क्रिएट करताय, इन हाऊस फिक्स असेट क्रिएट करताय, म्हणजे तुम्ही परचेस करत नाहीत. एखादी बिल्डिंग आहे, तुम्ही ती बिल्डिंगचं तुमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुमच्या कंपनीसाठी तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करताय, तर ती स्वतःची फिक्स असेट आपण प्रोड्यूस करतोय आणि ती इन प्रोग्रेस आहे, ती कंप्लीट झालेली नाहीये, त्याला बोलतात कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. नॉर्मली तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ही गोष्ट दिसणार नाही ऍक्च्युली, पण कधी एखादं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि ते कन्स्ट्रक्शन पेंडिंग आहे, कंप्लीट झालेलं नाहीये, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस मध्ये ते मेन्शन करायला लागेल. नेक्स्ट पॉईंट आहे इनटँजिबल असेट्स अंडर डेव्हलपमेंट. म्हणजे एखादी इनटँजिबल असेट तुम्ही प्रोड्यूस करताय, पेटंट्स, कॉपीराईट, ट्रेडमार्क. ओके, हे काही तुम्ही कधी क्रिएट करत असाल, म्हणजे ते इन प्रोसेस आहे, अजून कंप्लीट झालेलं नाहीये, त्याला फायनल अजून त्याला ऍसेटचा अजून त्याला फायनल ऍक्च्युली ब्रँड झालेलं नाहीये, म्हणजे ऍसेट अजून ते क्रिएट झालेलं नाही, ते पेटंट्स अजून क्रिएट झालेले नाही, ट्रेडमार्क आपले फायनलाइज झालेले नाहीयेत, पण ते तुमच्या प्रोसेसमध्ये आहेत, तर त्याला बोलणार आपण इनटँजिबल असेट अंडर डेव्हलपमेंट. ओके, फिक्स असेट मध्ये. ओके, नेक्स्ट आहे फिक्स असेट मध्ये 4 पॉईंट आले, त्यातल्या 2च पॉईंट तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला दिसतील, टँजिबल आणि इनटँजिबल. आता त्याची जी नोट आहे ना, ती नोट खूप मोठी आहे. तुम्हाला आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये ती नोट एवढी मोठी नसणार आहे ऍक्च्युली, पण अशा पद्धतीने ऍक्च्युली 10 कॉलम्स आहेत, त्याची आपल्याला नोट बनवायची असेल तर ऍसेट्स इथे मेन्शन होतं, ऍसेटचं नाव मेन्शन होतं. नेक्स्ट 2 मेजर हेड आहेत. हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स असेट रिलेटेड मेन्शन करायचं आहे, आणि पुढचा हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला डेप्रिसिएशन रिलेटेड मेन्शन करायचं आहे, आणि फायनल तुम्हाला इथे मेन्शन करायचे. फायनल कुठली बघा, हा ऍसेटची ही टोटल आणि डेप्रिसिएशनची ही टोटल, ही मायनस होणार आपली. ऍसेट्स मायनस डेप्रिसिएशन इज इक्वल टू तुम्हाला फायनल बॅलन्स इथे मेन्शन होणार, नेट ब्लॉक ऑफ ऍसेट, याला बोलतात नेट ब्लॉक ऑफ ऍसेट. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर होते. आता ह्या पहिल्या हे जे 4 कॉलम आहेत बघा, हे ऍसेट रिलेटेड आहेत, ऍसेटच्या कॉस्ट रिलेटेड आपल्या इथे मेन्शन होणार, आणि इथे प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन रिलेटेड हे पुढचे 4 कॉलम मेन्शन होणार. ओके, तर ऍसेटचे जे 4 कॉलम आहेत ते बघा कसे आहेत. ओपनिंग बॅलन्स ऑफ ऍसेट, नंतर मग ऍडिशन ड्युरिंग द इयर, म्हणजे नवीन कधी ऍसेट परचेस केली असेल तर. डिस्पोजल ड्युरिंग द इयर, म्हणजे तुम्ही ऍसेट कधी सोल्ड केली असेल त्याची कॉस्ट प्राइस इथे मेन्शन होईल, आणि फायनल बॅलन्स इथे मेन्शन होईल, म्हणजे ओरिजिनल कॉस्ट प्लस ऍडिशन मायनस डिस्पोजल किंवा सेल इज इक्वल टू तुमची ही बॅलन्स मेन्शन होणार. ओके, नेक्स्ट डेप्रिसिएशन सुद्धा तसंच, ओपनिंग बॅलन्स ऑफ डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन ड्युरिंग द इयर, डेप्रिसिएशन ऑन ऍसेट सोल्ड,
म्हणजे जी आपण इथे जी ऍसेट जी सोल्ड करणार आहोत तिच्यावरती आतापर्यंत जे प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन असेल ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. आणि फायनल डेप्रिसिएशन ऍट द एंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फायनल डेप्रिसिएशन ऍट द एंड काय मेन्शन होईल तिथे, तर depreciation at the beginning of year plus depreciation for the current year minus depreciation on assets sold is equal to depreciation for the year. आणि फायनली तुम्हाला इथे नेट ब्लॉक तुमचा फाइंड आउट होईल. नेट ब्लॉक मध्ये काय मेन्शन होईल, ही अमाऊंट, ओके, ऍसेट ऍट द एंड ऑफ द इयर मायनस डेप्रिसिएशन ऍट द एंड ऑफ द इयर. ओके, आणि ही अमाऊंट तुमची फाइंड आउट होईल नेट ब्लॉक. अशा पद्धतीने तुमची ती वर्किंग नोट आहे. सेम वर्किंग नोट आपण इंटेन्जिबल फिक्स एसेट साठी सुद्धा यूज करू शकतो. ओके, पण एवढी मोठी वर्किंग नोट तुम्हाला प्रिपेअर करण्याची आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये गरज लागणार नाहीये, कारण आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये एवढा डिफिकल्ट टास्क असणार नाहीये. तुम्हाला जेव्हा फायनल अकाउंटचे जेव्हा प्रॉब्लेम असतील, फायनल अकाउंटचा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये तुम्हाला ती यूज करायला लागेल. ते नेक्स्ट इयरला आहे तुम्हाला फायनल अकाउंट. ओके, करंट इयरला नाहीये फायनल अकाउंट. ओके, नेक्स्ट आता बघा, आपण फॉर्मॅट बघत होतो. फिक्स मध्ये या 4 गोष्टी. नेक्स्ट नॉन करंट इन्व्हेस्टमेंट. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतील ते इथे मेन्शन होतील. मग ते इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, डिबेंचर्स, ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे असतील इन्व्हेस्टमेंट ते लॉंग टर्म बेसिस असतील, मोर दॅन 12 मंथ नंतर कधी जे आपले रिअलाइज होणार असतील त्या इन्व्हेस्टमेंट आपण इथे मेन्शन करणार. नेक्स्ट डेफर्ड टॅक्स असेट. मग अशी सांगितलं तेच, त्या दोघांपैकी एकच मेन्शन गोष्ट होते, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी किंवा डेफर्ड टॅक्स असेट. ओके, जी नेट बॅलन्स असेल तो इथे मेन्शन होईल. नेक्स्ट लॉंग टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस मेन्शन होतील. आणि नेक्स्ट आहे अदर नॉन करंट असेट्स मेन्शन होतील. ओके, तर आता बघा, इंटेन्जिबल फिक्स असेट, ओके, नॉन करंट इन्व्हेस्टमेंट मध्ये बघा, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, डिबेंचर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड, गोल्ड, सिल्वर, ज्या काही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतील ते मेन्शन होतील. नेक्स्ट आहे लॉंग टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस मध्ये. आता हे लॉंग टर्म बेसिस असेल तरच इथे मेन्शन होतं. नॉर्मली जे ऍडव्हान्स टॅक्स आहे तो इथे मेन्शन होत नाही. ऍडव्हान्स टॅक्स जो आहे तो आपला शॉर्ट टर्म मध्ये आपला मेन्शन होतो, कारण की ऍडव्हान्स टॅक्स आपण मॅक्झिमम आपण 1 इयर साठी आपण तो मेंटेन करतो. तो काही लॉंग पिरियड साठी मेंटेन होत नाही ऍक्च्युली. पण इथे तो मेन्शन करताना इथे रॉंगली मेन्शन झालेला आहे. पण नॉर्मली तुम्हाला बघितला प्रॉब्लेम मध्ये तर ऍडव्हान्स टॅक्स तुमचा अदर करंट ऍसेट मध्ये इन्क्लूड होईल. ओके, नेक्स्ट अदर नॉन करंट ऍसेट मध्ये मिसलेनियस एक्सपेंडिचर, हे जे आहेत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, अंडर रायटिंग कमिशन्स, या सर्व गोष्टी इथे अदर नॉन करंट ऍसेट्स मध्ये मेन्शन होतील. ओके, नेक्स्ट करंट इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट मॅच्युरिंग विदिन द 1 इयर. ओके, आणि इन्व्हेंटरीज मध्ये 3 प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल तर 3 इन्व्हेंटरीज मेन्शन आहे. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. ओके, तर इन्व्हेंटरी मध्ये रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश गुड्स. आणि कधी ट्रेडिंग कन्सर्न असेल तर एकच स्टॉक मेन्शन होईल, स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, किंवा फक्त स्टॉक आपण मेन्शन करतो त्याला क्लोजिंग स्टॉक मेन्शन होईल. ओके, नेक्स्ट आहे, ओके, आपण करंटचा पोर्शन आपण बघा. करंट ऍसेट मध्ये करंट इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक, ट्रेड रिसिवेबल म्हणजे डेटर्स अँड बिल्स रिसिवेबल, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. इथे कॅश, बँक आणि कॅश इक्विव्हॅलंट म्हणजे मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही इथे इन्क्लूड करू शकतात, की ते इझिली कन्व्हर्टेबल इंटू कॅश असतील तर आपण इथे मेन्शन करू शकतो. ओके, नंतर शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस आणि अदर करंट ऍसेट, हे पॉईंट आपले मेन्शन होतील. ओके, तर बघा, ट्रेड रिसिवेबल मध्ये डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश ऑन हँड, कॅश इन बँक, लिक्विड फंड, मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट, हे सर्व कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये मेन्शन होईल. ओके, नेक्स्ट शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस मध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस अँड लोन गिवन टू स्टाफ मेन्शन होऊ शकेल. ओके, नेक्स्ट अदर करंट ऍसेट मध्ये इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्कम टॅक्स रिफंड ड्यू, ओके, रेंट अँड कमिशन रिसिवेबल, या सर्व गोष्टी आपल्या अदर करंट ऍसेट मध्ये मेन्शन होऊ शकतील. ओके, तर असा आहे ऍक्च्युली आपला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे. हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मी ऑलरेडी गुगल क्लासरूम मध्ये अपलोड केलेला आहे, तो तुम्ही तो प्रिपेअर करा. ऍक्च्युली त्याचं हा मी फॉर्मॅट ऑलरेडी इन्क्लूड केलेला आहे, तो थोडा फॉर्मॅट प्रिपेअर करण्याची प्रॅक्टिस करा, कारण की फॉर्मॅटनुसारच तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची. ओके, ओके, अटेंडन्स सर्वांनी मेन्शन केले ना? ज्यांची राहिली असेल अटेंडन्स त्यांनी मेन्शन करा.
ओके ठीक आहे, आपण ऍक्च्युली ना नेक्स्ट लेक्चरला आपण सेकंड प्रॉब्लेम आपण घेऊया. ओके